प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा जय जवान जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा भारत माता की भारत माता की। आज आपण आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टाकरखेडा येथे भारताचा 75वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। त्या निमित्ताने आपल्या शाळेच्या प्रांगणात उपस्थित आपल्या गावातील प्रथम नागरिक सरपंच साहेब, उपसरपंच ताई, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय सदस्य, आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, गावातील विविध संघटना, सर्व शासकीय कर्मचारी, आमच्या जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद, माध्यमिक शाळेचे सर्व मुख्याध्यापक, त्यांचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आबाजी मोहन इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, त्यांचे सर्व शिक्षक वृंद, आपल्या गावातील पोलीस पाटील, आपल्या गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडीच्या मदतनीस, गावातील सर्व शिक्षक सेवी नागरिक, सर्व सन्माननीय सदस्य, आपल्या सर्वांचं मी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपल्या आजच्या प्रजासत्ताक दिनाचं आपल्या शाळेचे ध्वजारोहण आपल्या गावातील आमच्या जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दादासाहेब मनोहर विश्वासराव पाटील यांनी करावं असं मी त्यांना निमंत्रण देते। आदरणीय दादासाहेब, आज आमच्या शाळेत ध्वजारोहण तुमच्या हस्ते करावे अशी शाळेच्या वतीने नम्र
माझा नमस्कार. माझे नाव नित्यश्री किरण पाटील. आज 26 जानेवारी संपूर्ण भारतभर हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी केला जातो. हा आपला राष्ट्रीय सण आहे. आज 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले व भारत प्रजासत्ताक देश बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे जनक आहेत. या दिवशी झेंडा वंदन केले जातं व राष्ट्रगीत व झेंडागीत गायले जातात. सर्वांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. गुरुजन व येथे जमलेले सर्व टाकळखेडे ग्रामस्थ व माझे मित्र मैत्रिणींनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल मी जे काही 2 शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव भाग्यश्री धनराज कोडी. मी इयत्ता 4ची विद्यार्थिनी आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले व भारत प्रजासत्ताक देश बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत. या दिवशी झेंडा वंदन केले जाते, राष्ट्रगीत व झेंडागीत गायले जाते. सर्वांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. पूज्य गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्रांनो, आज तुमच्यासमोर जे काही 2 शब्द सांगायचे शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नाव विनंती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समीक्षा प्रवीण पाटील. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. आज 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे. आज 26 जानेवारी 1950 रोजी भारतात आज 26 जानेवारी हा दिवस संविधान लागू झाले व भारत प्रजासत्ताक देश बनला. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत. या दिवशी झेंडा वंदन केले जाते, राष्ट्रगीत व झेंडागीत गायले जाते. जय हिंद, जय भारत. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताक दिनाची पाठ भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. मी साधना सुरेश पाटील. आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण भारताला खरे स्वातंत्र्य 26 जानेवारी 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मसुदा समिती नेमली व ती 26 जानेवारी हे संविधान अंमलात आणलेले. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चाललेले राज्य. म्हणून आजचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. आज सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद. Good morning everybody. Our friend, do you know there are 2 types of festival? National festival. That is 26 January. This is our Republic Day. We celebrate this day with great joy. Our soldiers are doing special activities on this day. Our Prime Minister gave a speech and soldiers are doing activities on this day. Jai Hind, Jai Bharat. Good morning everyone. My name is Bhumika Kiran Patil. Today is 26 January and first I wish you all a very happy Republic Day. We are celebrating 75th Republic Day. This year Republic Day is a national festival of our country and 26 January 1950 the Constitution of India came into effect. We should always respect our Constitution. I am proud to be a Indian and I love my country. Thank you. शतकानंतर आज पहिली रम्य पहाट. खरोखर किती अर्थपूर्ण आणि वंदनीय अशा या ओळी आहेत. किती जणांनी लिहिले आपल्या रक्तरंजित रक्ताचे इतिहास आणि आजचा सोनियासारखा दिन आपल्यासाठी बनलाय खूपच खास. 26 जानेवारी 2024 आजचा आपला प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 1950 या दिवशी आपल्या भारताचा संविधान लागू झालं आणि आमच्या एका विद्यार्थ्यांनी अगदी अचूक अशी ती दिनांक आपल्या समोर कथन करून दाखवली. कल्याणी दिनेश पाटील ही आहे. हिने भारत मातेची व्यक्तिरेखा साकारलेली आहे आणि ती तिच्या शब्दात बोलेल. भारत माता की, भारत माता की. यानंतर स्वतंत्र भारताचे
पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशभूषेत आहे रोहित. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान. यानंतर तन्मय मनोहर पाटील आपल्या समोर येत आहे सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. समीक्षा पाटील. जेव्हा राजेश शर्मांना इंदिराजींनी प्रश्न विचारला, राजेश शर्मांनी प्रश्न विचारला अंतराळातून, क्यू शर्मा जी कैसा लगता है अपना इंडिया. काय विचारलं? क्यू शर्मा जी कैसा लगता है अपना इंडिया. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तेव्हा इंदिराजींनी म्हटलं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. अशा इंदिराजींच्या व्यक्तिरेखेत होती समीक्षा पाटील. यानंतर आपल्या हिंदू धर्माचे उपासक स्वामी विवेकानंद. जेव्हा प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ एकमेकावर रचले गेले तेव्हा स्वामी विवेकानंदांनी आधी गीता रहस्य ठेवला, त्यानंतर कुराण, बायबल असे विविध धर्मग्रंथ ते त्या धर्मासाठी पूजनीय आणि वंदनीय आहेतच. तेव्हा सर्वांनी म्हटलं की आमचा धर्मग्रंथ वरती आहे तर त्याची सर्वप्रथम पूजा केली जाईल. मग स्वामीजींनी एकच उत्तर दिलं, ठीक आहे तुमचे सर्वांचे धर्मग्रंथ तितकेच वंदनीय आहेत, मी फक्त एकच करतो की आता माझा जो धर्मग्रंथ आहे गीता, तो गीता मी फक्त काढून घेतो आणि मग तुम्ही आपापले ग्रंथांचा किती वंदन करतात ते मी बघेल. त्यांनी गीता सरकवताच सर्व धर्मग्रंथ म्हणजे पाया काढण्याबरोबर सर्वच खाली कोसळले. म्हणजे हिंदू धर्माचे उपासक आणि सर्वप्रथम पहिले अशी पद्धत होती की माय फ्रेंड असं म्हटलं जायचं, पण सर पहिले शिकागो येथील धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंदांनी भाषण दिलं. यहाँ पे आए हुए सभी मेरे देशवासी तर म्हटलंच, पण तमाम मेरे भाई और बहनों असा शब्द आल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तेव्हापासून बंधू आणि भगिनींना म्हणण्याची पद्धत निर्माण झाली. असा स्वामी विवेकानंद एका त्याचं नाव आहे धरमसिंग गण्या जाधव. नमस्कार. आणि त्यानंतर आता येत आहेत सर्वात महत्वाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज की. शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असले बरे नाही. तो लवकर परत घ्या असे सिंह गर्जना करणाऱ्या शिवबांच्या मातोश्री जिजामाता आपल्या समोर येत आहेत. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ. ही घोषणा तयार होण्यासाठी तब्बल 400 वर्षांचा कालावधी लागला. पहिले काय होतं, जय भवानी जय शिवाजी. शिवाजी हा एकेरी उल्लेख हा योग्य वाटत नव्हता, तर जय भवानी जय शिवाजी हे जाऊन जय जिजाऊ जय शिवराय येण्यासाठी 400 वर्ष पाहावे लागले आणि मग शिवरायांना आदरार्थी संबोधन करण्यात आलं आणि मग आताची घोषणा असते जय जिजाऊ. यानंतर शिवबाचा छावा शंभूराज. नमस्कार. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात मराठ्यांची अशी सिंह गर्जना करणारा आमचा शंभूराजे. यानंतर कस्तुरबांच्या भूमिकेत आहे आपल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. नमस्कार. मेरी झाशी नहीं दूंगी. मेरी झाशी नाही दूंगी असं इंग्रज सरकारला ठणकावून सांगणाऱ्या झाशीची राणी. तदनंतर येत आहेत शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करून देणाऱ्या, आज आम्हाला या जागेवर म्हणजे आपल्या सर्वांना या जागेवर उभे राहण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या अशा सावित्रीबाई फुले. ज्योतिबांनी सावित्रीबाईंकडून आई अशी शिकवून शिक्षणाची दारे खुली करून दिली. यानंतर आपल्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ॲनी बेजंट. नमस्कार. कुष्ठरोगांच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व दान करणाऱ्या अशा मदर टेरेसा. त्यानंतर सर्व गावविषयीवरील गाव दरवाजे आणि पायविहिरी यांचा जीर्णोद्धार करणाऱ्या, कदाचित क्वचित प्रसंगी नवीन बांधून देणाऱ्या आणि प्रत्येक गावाला शिवशंकराच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अशा अहिल्याबाई होळकर. साधना सुरेश पाटील. अहिल्याबाई होळकर.
महाराणी ताराबाई. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ऐश्वर्या ज्ञानेश्वर पाटील. मी महाराणी ताराबाई. आपल्या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपत्नी रमाबाई आंबेडकर हिच्या दिव्यशाली सिद्धार्थ. नमस्कार, मी रमाबाई आंबेडकर.